विमानतळाला टाळे ठोकून दाखवाच, तुमच्या घराला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवजा इशारा खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात दिल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाहीये। बीड परभणीमध्ये रोज नवनवे पैलू दिसून येत असून नवीन माहिती समोर आली आहे अशी तक्रार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। चोपड्यात गांजा आणि चरस वाहतूक करणाऱ्या एका इसमाला चोपडा शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले। पेंट्याच्या दुकानात काम करणाऱ्या 4 नोकरांनीच दुकानात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 12,22,000चा मुद्देमाल जप्त केलाय। चायनीज मांजा विकणाऱ्या 6 दुकानदारांविरोधात कल्याण पोलिसांनी कारवाई केली असून त्यापैकी 2 जण हे खडकपाडा, प्रत्येकी 1 कोळशेवाडी, विष्णुनगर बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। शहरात 2 मोटरसायकल चोरट्यांना निजामपूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 4 मोटरसायकलसह 1 ऑटो रिक्षा अशी 5 वाहने हस्तगत केल्याची माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे। चंद्रपूरमध्ये धुळीमुळे ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता भाजप अनुसूचित जात आणि जमात आघाडीचे चंद्रपूर तहसील अध्यक्ष नंदू इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी रोपवे गेट समोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आरोपींना जामीन झाल्याने मुलुंडमध्ये पीएमसी बँकेसमोर ग्राहकांनी आंदोलन केलंय। एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी उद्या देशमुख कुटुंबांची भेट घेणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक नवनीत कोवत यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यातील महाविहार बावरीनगर दाभड येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली असून आज सकाळी धम्मध्वजारोहणाने या परिषदेला प्रारंभ झालाय। चिंद्रवली गावात बांधण्यात आलेल्या वळण बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याने ग्रामस्थ चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यात आनंदनगर येथे मध्यरात्री अल्पवयीन मुलाने 2 रिक्षांना उडवलं असून यात एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडी भाजी मंडीमध्ये पालेभाज्यांचे दर घसरले असून मेथी, पालक, कोथिंबीरची कवडी मोल भावात विक्री केली जाते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलंय। तर सातारामधून निनावी फोन येत असून याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। महाविकास आघाडीची बिघाडी झाली असून सगळा सैराट झालाय अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची माहिती खोटी आहे असं प्रवीण कुंटे यांनी म्हटलंय। बुलढाणा संकल्प स्वच्छ आहार उपक्रमांतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। बांगलादेश रोहिंग्यांना बसमध्ये भरून बांगलादेशमध्ये पाठवणार असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले असून यावेळी श्री साईबाबा संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे, सिनारे आणि मंदिर प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते। गोंदिया जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडत असताना अचानकपणे वातावरणात बदल झाला असून आज सकाळी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार संदीप नाईक यांनी आज जनतेशी संवाद साधलाय। यावेळी नवी मुंबईतील अनेक नागरिकांना आपल्या विविध समस्या संदीप नाईक यांच्याकडे मांडल्या असून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया संदीप नाईक यांनी दिली आहे। भोगी आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून महाद्वार, पश्चिम द्वार, विठुरायाचे आणि रुक्माईचे दोन्ही कळसास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आपली ताकद एक राहिली तर अन्यायाविरुद्ध लढता येईल असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथील कलावती मराठे या महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्यानं त्या गंभीर जखमी झाल्यात। वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये मधमाशांच्या संदर्भात उल्लेख असून कलम 50 आणि 51 नुसार 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 25,000 रुपये ते 1 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो।
156 कोटी रुपये खर्चाची महापालिकेची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना ही कार्यान्वित झाली, मात्र 7 ते 8 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते। महापालिकेवर आम्ही भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं वक्तव्य राजेश क्षीरसागर यांनी केलं। धनंजय मुंडे यांनी 3 ते 4 महिने मंत्रिपदापासून दूर राहावे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। गौण खनिज परवानगी रद्द करा या मागणीसाठी मौजे नायगाव येथील शेतकऱ्यांनी उपोषण केलंय। सुशील वाल्मिक कराड यांच्या विरोधात दाखल असलेल्या सोलापूर कोर्टातील फिर्यादीवर सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे। कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयचे दुचाकीचा नंबर लपवून प्रवास करण्याचा प्रताप समोर आला असून निलेश जगदाळे या तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार समोर आणलाय। अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखाची मदत दिली जाणार आहे अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। शरद पवार यांचे राजकारण कोणीही संपवू शकत नाही असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस, भाजप आणि मोदी हे प्रगतीचं राजकारण करतायत असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलंय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे। शक्तीपीठ महामार्ग होणार, मात्र कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये नसेल असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। तर या होत्या 36 जिल्ह्यातील 36 महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।